नमस्कार. आज मी आपल्याला मुळव्याध घरच्या घरी कशी बरी करता येईल याविषयी सांगणार आहे. मुळव्याध ही आपण घरच्या घरी बरी करू शकतो. त्यासाठी फक्त एक काही ठराविक पथ्य आहेत ते पाळणे आणि ठराविक जर आपण नियम जर पाळले निश्चितपणे आपण घरच्या घरी मुळव्याध बरी करू शकतो. तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेवण, आहार. तर यामध्ये आपण जर फायबरयुक्त डाएट घेतली, तंतुमय पदार्थ जर घेतले तर निश्चितच त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. मुळव्याधीचा आजार पूर्णपणे बरा होण्यास मदत होते. यामध्ये आपण सर्वसाधारणपणे जर म्हटलं तर जेवणामध्ये ज्वारीची भाकरी, गव्हाची चपाती आणि त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्याचं सेवन, भरपूर पाणी पिणे हे पथ्य प्राथमिक सांगितले जातात. त्याचबरोबर आपण जर जेवणामध्ये बाजरीची भाकर वगैरे टाळली पाहिजे की ज्यामुळे पोट साफ होण्यास किंवा कॉन्स्टिपेशन होण्यास मदत होते. त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शौचालय दीर्घकाळ बसणे हे प्रामुख्याने टाळलं पाहिजे. जर आपण फायबरयुक्त डाएट घेतला तर निश्चितपणे आपण ते टाळू शकतो. पोट साफ होणारी औषधे यामध्ये लॅक्झेटिव्ह म्हणून वापरले जातात. बाजारामध्ये मिळतं ते लॅक्झेटिव्ह ही औषधे. पण हे जर जास्त कॉन्स्टिपेशन असेल तरच आपण ते वापरायला पाहिजे. नॉर्मल कॉन्स्टिपेशनमध्ये डाएटमुळे देखील आपल्याला पोट साफ होण्यास मदत होते. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिडीस बाथ. कोमट पाण्यामध्ये एक साधारणपणे 5 ते 10 मिनिटे बसणे, शौची जागा बुडेल अशा पद्धतीने बसणे. त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये जर आपण मॅग्नेशियम सल्फेट जर टाकलं, मॅक्सल पावडर भेटते बाजारामध्ये, ते जर टाकली तर निश्चितपणे त्या जागेवरची सूज आणि ठणा कमी होण्यास मदत होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाजारात मिळणारे काही मलम्स असतात, ऑइंटमेंट असतात, पायलेक्स ऑइंटमेंट किंवा लिग्नोकेन कंटेंट असलेले लिग्नोकेन 2% डेली भेटते बाजारामध्ये. हे जर दोन्ही मलम एकत्र करून लावले तर निश्चितपणे आपण मुळव्याध घरच्या घरी बरी करू शकतो. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो. धन्यवाद.